गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. कानिफा प्रबुद्ध नारायणा, नाथपंथी कापालिका, ब्रह्मचर्या तुझा ठेवा, सिद्धनाथा कानिफा. ग्रंथकर्ता योगी राजा, मंत्रसिद्ध गुरुसेवका, कुर्यात सदा मंगलम शिवमंगलम, गुरुमंगलम शिवमंगलम, ज्ञानमंगलम. प्रत्येक एपिसोडच्या वेळेस आपण ही प्रार्थना करतो, पण या प्रार्थनेच्या मुळाशी जे एक फार मोठं सात्विक आणि ज्ञानाचं तत्व सामावलेलं आहे, आणि या ज्ञानाच्या तत्वाची, गुरुतत्वाची, ब्रह्मांडाची ही जाणीव करून देणार हे स्तोत्र म्हणजे आमचं गुरुस्थवन आहे हो. नवनाथ भक्तिसार या पोथीमध्ये या सगळ्या तत्वांची जाणीव प्रत्येक नाथजी आपल्या शिष्याला करून देत आहेत, आणि त्या सगळ्या कथा आपण श्रवण करत आहोत. आणि या श्रवणातून नवविधा भक्तीचा लाभ आपल्याला हे नाथजी देत आहेत. वाचा, श्रवण करा, आत्मनिवेदन करा, काही करा, पण त्या शक्तीपर्यंत जाऊन पोचा हो. म्हणजे गुरु हा साक्षात परमेश्वर आहे, गुरु सच्चिदानंद परमात्मा आहे. ही भावना, त्याच्याबद्दलचं प्रेम, निष्पाप भावना, हे सगळं या नाथ पंथामध्ये रोमारोमात भिनवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस कानिफनाथ आणि गोरक्षनाथ यांची भेट झाली, त्या भेटीच्या वेळेस गोरक्षनाथांना समजलं की आपले गुरु कुठे आहेत आणि जालिंदरनाथ कुठे आहेत, त्याचा शोध घेतला पाहिजे. हा कानिफनाथांना लागलेली ओढ होती. गुरु शिष्याच्या नात्याच्या ओढीचा हा एक अनोखा अध्याय. या अध्यायात शिरत असताना आपल्या लक्षात येतं की केवळ एक गोष्टी रूपाने ही गोष्ट पुढे येत नाही, तर नाथांच्या ज्ञान तत्वात सतत ओलीचिंब झालेली गुरु शिष्याची ही भेट नाथ कार्याचा भगवी झेंडा फडकवणारी आहे तो. आता गोपीचंद राजा हा खरं म्हणजे राजयोग अनुभवणारा, मैनावती आईनी जालंधरनाथांचा गुरुमंत्र घेतला होता, आणि त्यांना असं वाटत होतं आपल्या पुत्राने पण ते घ्यावं. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळच यावी लागते हो. त्याप्रमाणे झालं. गोपीचंद राजांनी वेळ आल्यानंतर या जालिंदरनाथांना जे एका लिपीत गाडून ठेवलं, जणू त्याचा शोध घेण्याचं आणि नाथपोथीतला हा गुरुशिष्याच्या भेटीचा इतिहास घडवण्याचं काम पुढे होणार होतं. म्हणून मनुष्याच्या हातून पण काही वेगवेगळे कर्म नियती करून घेत असते हो, असते की नाही. आणि म्हणून एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी घटना निर्माण होते, आणि मग हा नाथ पंथाचा आणि संप्रदायांचा इतिहास आपल्या समोर उभा राहतो. जीवनात आपल्या समोर आलेलं ताट हे ज्याप्रमाणे ताट भरलेलं असतं, त्याच्यात नवरस असतात, वेगवेगळे रस शरीराच्या पोषणाला असतात, तसे मनाचे रस असतात, तसे वाङ्मयाचे रस असतात, तसे जीवनात घडलेले अनेक रस असतात, त्यांच्या चवी वेगळ्या असतात, आणि या चवीतून होणाऱ्या अनेक पदार्थांची मजा या इंद्रियाला, जिभेला मिळत असते, आणि डोळ्यांनाही ती बघायची असते. आणि अशा या घटनांमधनं येणारा हा प्रवास नाथपंथाचा इतिहास घडवतो. गोपीचंद राजा नाथपंथामध्ये आले, आणि आता त्यांना असं वाटलं की आपण एका चांगल्या नाथयोगी पुरुषांकडून नाथ दीक्षा ही घेतली पाहिजे. आणि म्हणून मग ते त्या शोधात असताना त्या गावात, त्याच्या राज्यामध्ये एक छान राजयोगी नाथ आले असल्याची बातमी या राजाच्या कानावर आली हो. राजाने ठरवलं, आपण जायचं, त्यांना आपल्या घरी आणायचं, म्हणजे राजवाड्यात आणायचं. आणि मग त्यांनी त्याची घेऊन गेले, आपल्या राजवाड्यात घेऊन आले, त्यांची छान पाद्यपूजा केली, त्यांना फलाहार दिला, त्यांना छान भोजन दिलं, वस्त्र दिलं, त्यांना खूप खुश केलं. आणि नंतर आमचे गोपीचंद राजा काय म्हणतात, नाथजी काहीही करा हो, पण मला अनुग्रह द्या,
ही विनंती केल्यानंतर तेव्हा मात्र कानिफनाथ चिडले आणि म्हणाले, अरे, माझ्या गुरुंना तू गाडून ठेवतोस आणि माझ्याकडून अनुग्रह मागतोस, लाज नाही वाटत तुला? आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं गोपीचंद राजाच्या, अरे, आपण ज्यांच्याकडून अनुग्रह घेतोय ना, त्यांच्याच गुरुंना आपण गाडून ठेवलंय. गोपीचंद राजांना अत्यंत पश्चाताप होतो की नाही, मी चुकलो, मी असं नको होतं करायला. आणि मग त्याने जाऊन त्यांची माफी मागितली, त्यांच्या पुढे पदर पसरला आणि सांगितलं, मी तुमची माफी मागतो, पण मला तुम्ही गुरुमंत्र द्या. मैनावती आईनी सांगितलं की अरे गोपीचंदा, तू केलेलं कृत्य किती चुकीचं आहे हे आता तरी समजून घे. आणि मग त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला मी गोपीचंद राजाला कुठे ठेवलेलं आहे ते दाखव. गोपीचंद राजा म्हणाला की त्यांना कुठे गाडून ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आणि मग दुसऱ्या दिवशी जालिंदर नाथांना घेऊन ते गोपीचंद राजा ज्या ठिकाणी जालिंदर नाथांना ठेवलं होतं त्या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर कानिफनाथांना अंतर्ज्ञानाने कळलं की अरे, या जालिंदर नाथांना याने ठेवलेलं आहे ते प्रत्यक्ष अग्नी आहे. आणि समोर जर का हे गोपीचंद राजा गेला तर मात्र त्याचं भस्म होईल. आणि म्हणून कानिफनाथांनी चतुराईने, हुशारीने, बुद्धिमत्तेने या राजयोगी नाथाने काय केलं तर त्यांनी गोपीचंद राजाला सांगितलं की मी एक सांगतो ते छोटस काम करावं लागेल तुला. तू पहिले उठ आणि 5 पुतळे बनवणार. राजाने ते ऐकलं, आपल्या कारागिरांना आदेश दिला आणि सांगितलं, सोनं, रूप, तांब, पितळ आणि लोखंड यांचे तू पुतळे तयार कर. ते पुतळे कुशल कारागिरांकडून तयार करून घेतले गेले. आणि नंतर आता ते पुतळे घेऊन गोपीचंद राजा जालिंदर नाथांना घेऊन परत त्या पुरलेल्या ठिकाणी गेला. तिथे गेल्यानंतर कानिफनाथांनी गोपीचंद राजाला सांगितलं, आता मी सांगतो त्या पद्धतीने पुढचं सगळं करायचं. राजा म्हणाला, हो ठीक आहे, चालेल. आणि राजा आता यापैकी एक एक पुतळा त्या जागी ठेवायचा. मग कुदळीनं खणायचं. त्यावेळी भूगर्भातील नाथजी तुला तुझं नाव विचारतील, तेव्हा त्यांना आपलं नाव सांगायचं आणि लगेच बाजू लावायची. का कशासाठी मला आता विचारू नकोस. गोपीचंदानी त्यावेळेस गुरु आदेश प्रमाण मानला आणि खणायला सुरुवात केली. खणायला सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी पुतळा ठेवला आणि कुदळ मारायला सुरुवात केली. जालिंदर नाथाने विचारलं, कोण खणतय? राजा म्हणाला, मी गोपीचंद राजा खणतोय. उत्तर देताच तो पुतळ्यापासून दूर जाऊन उभा राहिला. इकडे गोपीचंदाचं नाव कानी पडताच जालिंदर नाथांनी तोंडातनं पटकन शब्द बाहेर पडले, तुझं भस्म हो. त्याबरोबर तो सोन्याचा पुतळा जळून भस्म झाला. आता राजा घाबरला, बाप रे, धातू इतका पटकन जळून भस्म होतोय तर आपली काय अवस्था. बरोबर आहे ना, एवढं मोठं कृत्य केलेलं होतं, धसका भरायलाच हवा. नाहीतर जगाची नाही तर बनाची तरी भीती हवीच ना. ती त्या क्षणी त्याला वाटली, आधी कृत्य करताना नव्हती वाटली. आणि मग एक झाला की दुसरा पुतळा, दुसरा झाला की तिसरा पुतळा, असं करत पितळ, लोखंड, तांब, रूप असे चारही पुतळे ठेवून झाले. चारही वेळेस खणताना जालिंदर नाथ आतून विचारत होते, कोण खणतय? ते उत्तर देत होते, मी गोपीचंद राजा. प्रत्येक वेळेस त्या पुतळ्याचं भस्म होत होतं. आता शेवटचा पुतळा आहे. तेव्हाही त्यांनी तेच केलं. त्या सोन्याच्या पुतळ्याचं सुद्धा भस्म झालं. आणि मग आता परत खणायला सुरुवात केल्यावर गोपीचंद राजाला त्यांनी सांगितलं, आता तू काही बोलायचं नाही, आता मी बोलणार. आणि म्हणून त्याने असं सांगितलं, खणायला सुरुवात केली
तेव्हा आतून जालिंदरनाथांना समजलं की अरे, मी माझा क्रोधाग्नी म्हणजे अखिल ब्रह्मांडाला जाळण्यासाठी समर्थ आहे. आणि एवढं असतानाही गोपीचंद राजा वाचला कसा? त्यांना आतून माहित होतं आपल्या भेटीला आपला शिष्य आलेला आहे, पण तरीही नाथजींची बोलण्याची आणि कार्य करण्याचे एक वेगळंच कौशल्य होतं हो. आणि मग परत खणायला सुरुवात केल्या. त्यांनी विचारलं, कोण खणतंय? तेव्हा आमच्या कानिफनाथाने उत्तर दिलं, गुरुदेव, मी तुमचा पुत्र कानिफनाथ. या भूमीवर तुमचा किती शोध घेतला हो. शोध घेत घेत माझ्या गुरुंना भेटण्यासाठी मी तळमळत होतो. या शिष्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गोपीचंद राजाने खड्ड्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी इथे आलो आहे, तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढत आहे. आणि गोपीचंद राजालाही तुम्ही माफ करा. केवढं मोठं अघोरी कृत्य होतं बघा, तरी त्याला माफ केलंय आमच्या कानिफनाथांनी. केलंय ना. आम्ही खूप हेवेदावे करतो मनात, पण नाथजी तसं करत नाही, म्हणून त्यांच्या पादुकांचं पाद्यपूजन करतो. हे ऐकून जालिंदर नाथांचा राग निवळला आणि जालिंदर नाथांनी क्षणार्धात त्याला आशीर्वाद दिला, हो, गोपीचंद चिरंजीव हो. म्हणजे स्वतःला दिल्लीत ठेवूनही आपल्या शिष्याचं उज्ज्वल भविष्य करणारे हे नाथजी म्हणजे चैतन्याचे, सच्चिदानंदाचे, खरोखर ब्रह्मांडात पुरून उरणारे असे परब्रह्म अवतार आहे तो. खरंच परब्रह्म अवतार आहे. त्यांच्या सेवेत आणि ज्ञानात, त्यांच्याच गाथेत राहा, तुम्हाला लक्षात येईल जगातला सगळ्यात मोठा आनंद आपल्याला मिळतो. गोपीचंद राजाला तोच आनंद कानिफनाथाने मिळवून दिला. आणि मग राजाने ते कामगार कामाला लावले, त्याच्यातनं जालिंदरनाथांना बाहेर काढलं. आणि मग जालिंदरनाथ कानिफनाथांना म्हणाले, कानिफा, आज केवळ तुझ्यामुळे हा राजा वाचला, नाही तर त्याची काही धडकत नव्हती. गोपीचंद राजालाही मनोमन खरोखर पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापात त्यांनी जालिंदरनाथांच्या पायावर लोळण घेतली. ही लोळण घेतल्यावर ते म्हणाले, बाळा, आज तू वाचला आहेस, आता तुला एक सांगतो, सूर्य चंद्र असेपर्यंत तू अमर राहशील. एवढं मोठं पाप करून जालिंदरनाथाने हा आशीर्वाद दिला, हो, म्हणून नाथपोटी त्यांचं नाव गौलं गेलं. आणि हजारो वर्ष झाले तरी जालिंदरनाथांकडून मिळालेला हा अनुग्रह आणि गोपीचंद राजाचा झालेला उद्धार, मैनावती ही नावं नवनाथ भक्तिसार या ग्रंथात भरली गेली आणि हजारो लोकांच्या मुखातून ही नावं जातायत, ते श्रवण करतायत. आणि श्रवण करता करता नाथ पोथीत नाथांजवळ जोडली गेलेली ही नावं खरोखर खूप मोठी अशी नावं आहेत. म्हणून तेव्हा ते गोपीचंदाला पुढे म्हणाले, बाळा, आता तुझ्या मनात जी इच्छा असेल ना, ती इच्छा सांग. अशाश्वत भोगांचा राजमार्ग तू सोडून दे आणि शाश्वत चिरंतन सुखाचा वैराग्य मार्ग तू घे. यावर ते म्हणाले, महाराज, हे राजवैभव ही आसक्ती वाढवून बंधनात टाकणार हे सनातन प्राप्त जे राजवैभव आहे, हे आता मला नको. मला आता सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर जीवनाचं सत्य काय आणि जीवनातला मिथ्या काय हे मला समजलंय. त्यामुळे मला तुम्ही असं काही द्या की या ज्ञानात मी राहील. तेव्हा जालिंदरनाथांनी सांगितलं, तू वैराग्य पंथ स्वतः स्वीकार आणि वैराग्य पंथ स्वीकारल्यानंतर तू खऱ्या अर्थाने या ठिकाणी येशील. आणि म्हणून जालिंदरनाथांनी गोपीचंद राजाच्या मनात एक छान त्यांचा दिव्य मंत्र त्याला दिला. त्या दिव्य मंत्र शरीरात रोमारोमात रक्ता रक्तात भिनत केला आणि ह्या मिथ्या राजवैभवात
अडकलेला आमचा गोपीचंद राजा त्याच्यातनं सहजपणे बाहेर पडला. आणि त्याप्रमाणे जालिंदरनाथांनी पंथाच्या म्हणजे नाथ संप्रदायाच्या रीतिरिवाजाप्रमाणे गोपीचंद राजाला मुद्रा दिल्या आणि नाथपंची जती बनवून वैराग्याची कसोटी पाहण्यासाठी त्यांनी स्त्रियांकडे भिक्षा मागण्याला सांगितलं. बघा, नाथ देतात आणि परीक्षा पण बघतात हं. त्या परीक्षेला जो उतरला तो बा, तर आयुष्यात कशाचीच आता गरज उरत नाही, पण ती मात्र फार द्यावी लागते. आणि सांगितलं, जा आता नगरात जा. आता ही बातमी भराभर त्या राजवाड्यात पसरली, नगरात पसरली, की गोपीचंद राजा वैरागी झाला. आणि त्यातनं त्यांनी कोणाची भिक्षा मागायला सांगितली? पहिली भिक्षा बायकोची. आणि ही करायला लागल्या, सगळे जण रडायला लागले. मैनावतीला दोष द्यायला लागले, की अगं तुझ्यामुळे हे सगळं झालंय, तू त्या जालिंदरनाथांचा गुरुमंत्र घेतलास आणि पुढे हे सगळं होत राहिलं, याला कारणीभूत तूच आहेस. पण राजा गोपीचंदाच्या मनावर मात्र याचा काहीच आता परिणाम नाही झाला. का नाथमय झालेला हा भक्त, त्याला फक्त नाथच डोळ्यासमोर दिसत होते. सगळ्यांनी सांगितलं की आजा तू असं करू नकोस, परत सिंहासनावर जाऊन बस, वैराग्य काय करतोस, एवढं तुला प्रारब्धाने दिलेलं आहे. ओक्साबोक्शी त्याच्या बायका रडायला लागल्या, पण त्याच्याकडे अजिबात गोपीचंद राजाने लक्ष दिलं नाही. आणि शेवटी सर्व लोकांना जाऊन त्यांनी तिथे ज्याला आपण म्हणतो भिक्षा घेतली. आणि पहिली भिक्षा म्हणजे त्याच्या पत्नीची भिक्षा घेतली. आणि ही पत्नीची भिक्षा घेतल्यानंतर आपला पुत्रावर संपूर्ण राज्याची जबाबदारी त्याने सोपवली. आणि जालिंदरनाथांच्या आज्ञेप्रमाणे 12 वर्ष तपस्या करण्यासाठी हा राजा राजवाड्यात निघून गेला. त्यांनी सर्व मानकऱ्यांचा सत्कार केला, स्त्रियांचं सांत्वन केलं आणि आपल्या गुरुंनी दिलेल्या मार्गावरून तो पुढे गेला. अशी नवनाथ भक्तिसार ग्रंथातला हा 17व्या अध्यायामध्ये जसं राजाला त्याचे सद्गुरू प्राप्त झाले आणि जीवनाची खरी दिशा प्राप्त झाली, तशी तुम्हा आम्हाला मिळो, ज्यांना नाथ पंथातली गुरु मिळालेला नाहीये पण त्यांना वाटतंय या मार्गांवरून जावं, त्यांनी ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम श्री देवेंद्रनाथाय नमः हा गुरुमंत्र म्हणत, हे हाच आपला गुरुमंत्र आहे असं समजून आपल्या जीवनात त्याचं सेवा करत राहा, या मंत्राची सेवा करत राहा, मंत्र म्हणत राहा. त्यातही तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. जसा गोपीचंद राजाचा उद्धार झाला, तसा तुमचा आमचा सर्वांचा उद्धार हो आणि जीवनाचं सार्थक हो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. जय गुरुमाऊली. आदेश, आदेश, आदेश. हरिओम. नमस्कार. हरि धन्यवाद. ओम, हरि ओम, हरि ओम.